तर शिवरायांच्या वेशभूषेमध्ये फोटो काढण्यास मनाई केल्याचा आरोप केलेला आहे। वसई किल्ल्यातील हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। वसई किल्ल्यातील सुरक्षा रक्षक आणि तरुणामधील वादाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। मराठी तरुणानं हिंदी भाषिक सुरक्षा रक्षकाला जाब विचारल्याचं पाहायला मिळालं। मैं तेरे को मान दिया ना हिंदी में बात करके, तो मेरे को तू सम्मान देना चाहिए ना महाराष्ट्र में मराठी बोल के। कितने साल हो गए तेरे को जॉब करके यहाँ पे? 2 साल। कितने साल हो गए? 2 साल हो गए। हाँ, मराठी क्यों नहीं सीखा? मराठी का नाही येत तुला? शिकेगा सर। कधी शिकणार? कधी शिकणार मराठी? हाँ, नाव दाखव जरा। ब्रिजेश कुमार गुप्ता हा छत्रपतींचे फोटो काढताना हा व्यक्ती कुठे हा वसई फोर्टला असतो बरोबर, सिक्युरिटी गार्ड हा आपल्यासारख्या मराठ्यांना फोटो काढताना थांबवतोय। याचं काय केलं पाहिजे? आणि बोलतो हक्कानी मला मराठी येत नाही। देखिए अभी ओके, मला बोललं असं काय बोलला? कोण बोलला? आता हे लोक काय बोलले ते ऐकत नाही। दादागिरी दाखवते आम्ही, दादागिरी नाही दाखवलेली आहे। नहीं तुला फेमस व्हायचंच आहे म्हणजे ना? जी सर सुनिए। पहिली गोष्ट तुला मराठी बोलता येत नाही बरोबर, चल नाही येत पण तू आता भाईगिरी करून ह्याला घेऊन आलास। तुला किती असेल 3 मन? आता लक्षात ठेव, तुला फेमस तर करणार आणि तुला या जॉब असणं तर जावं तर लागणार। आणि तुम्ही त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेत असणाऱ्या व्यक्तीला मज्जाव करतोय, इथे मनाई आहे असं सांगतोय। हा माजोरडेपणा महाराष्ट्रामध्ये वाढलाय। हिंदीत बोला। हा माज आता छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेत असणाऱ्या व्यक्तींना देखील सामोरे जावं लागतंय। कोणी येतंय, कुठेही नोकरी करतंय, आमच्या गड किल्ल्यांवरती स्थानिक इथे सुरक्षा रक्षक नेमू शकत नाहीयेत का? या अशा अडाणी परप्रांत्याला आमच्या गड किल्ल्यावरती आणि महापुरुषांच्या वास्तूंच्या ठिकाणी अजिबात नेमणूक करू नये अशी मराठी एकीकरण समितीची मागणी आहे।